वर्षा पर्यटनाच्या तिसऱ्या रविवारी आंबोली पर्यटकांनी हाऊसफुल झाली। धोधो पावसामुळे आंबोलीतील प्रसिद्ध मुख्य धबधब्यासह सर्वच लहान मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत। फैसळणारे धबधबे, दाट धुकं आणि धोधो पाऊस या तिहेरी संगमाने आंबोली वर्षा पर्यटन खूपच आल्हाददायक बनले आहे। वर्षा पर्यटनासाठी आंबोली तिसऱ्या संडेसाठी तयार झाली होती। रविवारी सकाळपासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, केरळ आदी राज्यातून हजारो पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते। यावेळी पर्यटकांनी मुख्य धबधब्याजवळ मनमुराद आनंद लुटला। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आंबोली हाऊसफुल झालेले आहे। आंबोलीचा मुख्य धबधबा आहे, जोरदार प्रभावित झालेला आहे। पर्यटकांची फार मोठी पसंती आज रविवार असल्यामुळे आंबोलीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्र, गोवा राज्यातून काही पर्यटक आहेत। या पर्यटकांची बहुत एंजॉय करते हैं। हिंदी थोड़ा आता है, गाना तो बहुत आता है। गाना ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। जय कन्नड़, जय कर्नाटक, जय कर्नाटक। कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि कशा प्रकारे एन्जॉय करता? हमारे जबरदस्त एंजॉय हो रहा है। पहले बहुत मजा आ रहा है। मजा इंग्लिश में ऐसा कोई ऐसा कोई दूसरी और है क्या? नहीं, ये हमारे को बहुत अच्छा लगा। कर्नाटकामधील पर्यटक आहेत जे कर्नाटक राज्यातून आलेले आहेत आणि त्यांना हा जो धबधबा अतिशय आकर्षित करतोय। दुपारनंतर मोठी गर्दी आंबोलीत पाहायला मिळाली। आंबोलीतील चौकुळ, कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी, महादेवगड पॉइंट येथेही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। गडिंग्लज व आजरा भागातील शेकडो कॉलेज विद्यार्थी यांनी मुख्य धबधब्याजवळ पाण्यात भिजत मनमुराद आनंद लुटला। संध्याकाळी उशिरापर्यंत आंबोली गजबजलेली पाहायला मिळत होती। कॉलेजचे पर्यटक दाखल झाले आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने एन्जॉय करताय? काय काय एन्जॉय केलंय तुम्ही? कुठल्या कॉलेजचा तुमचा ग्रुप आहे आणि सोबत किती मुलं आहेत? काय पाण्यामध्ये जो आंबोली तुम्ही पहिल्यांदाच आंबोलीमध्ये येत आहे का यापूर्वी कधी आलेला? आंबोलीतून मोठे काय काय पर्यटन केले आहे? काही पर्यटक आहेत, काय सांगाल, काय आंबोलीमध्ये तुम्ही एन्जॉय करताय? हा जो मुख्य धबधबा जो आहे या मुख्य धबधबा पर्यटक आपल्यासोबत आहे। पर्यटकांसोबत काय सांगाल, कसा एन्जॉय तुम्ही केला? काही हिंदी पर्यटक आहेत ते कर्नाटकामधून आले आहेत। इधर का कर्नाटक से आप किसी जगह जो वॉटरफॉल है कसा एन्जॉय करतो? काही अजून पर्यटक, महिला पर्यटक आहेत। मॅडम, काय सांगाल, कुठून आलात आणि कसा एन्जॉय करताय? कुठून आलात? काय कसा एन्जॉय करताय? काही जे पर्यटक आहेत आपण बघतोय मुख्य धबधब्याजवळ
त्या मुख्य धबधब्याजवळ जो प्रवाही धबधबा आहे या धबधब्याजवळ पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. संपूर्ण जो आहे धबधबा हा मुख्य धबधबा प्रवाही करायला मोठ्या प्रमाणात गडिंग्लजचे काही पर्यटक झालेले आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत. या संपूर्ण महाराष्ट्रातून आज स्थळामध्ये आंबोली हाऊसफुल पाहायला मिळते. आंबोली.